36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दर्यापूर तालुक्यातील कुंभारगाव महावितरण डिव्हिजनच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना कुठलीही सूचना न देता त्यांच्या घरी कोणीही नसताना दबंगगिरी करून लाईन बंद केली आहे. कुंभारगाव सब डिव्हिजनचे कनिष्ठ अभियंता आणि लाईनमन ग्राहकांना धमकावून त्यांच्यावर चोरीचा आरोप लावून लाईन बिल वसूल करत आहेत असा ग्राहक नागरिकांचा आरोप आहे. ग्राहकांच्या घरी फक्त लेडीज असताना लाईनमनने कुठलीही सूचना न देता लाईन बंद केली आहे. ग्राहकांच्या घरी लहान मुले, म्हातारे लोक आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. यांचा कुठलाही विचार न करता लाईनमन दबंगगिरी करून लाईन बंद करतात. महावितरणच्या नियमानुसार ग्राहकांना पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या घरी कोणी नसेल तर त्यांचा वीज पुरवठा खंडित करता येत नाही. परंतु कुंभारगावच्या महावितरण कर्मचाऱ्यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून नियमांची पायमल्ली केली आहे. काही नागरिकांवर या कर्मचाऱ्यांनी लाईन चोरीचा आरोप घेऊन त्यांचा वीज पुरवठा खंडित केलाय, तर काही वीज ग्राहकांसोबत अरेरावी करून त्यांचा अपमान करण्यात आलाय. हा धक्कादायक प्रकार कुंभारगाव सब डिव्हिजन इटकी येथे घडलाय. जर महावितरणचे लाईनमन दबंगगिरी करून ग्राहकांना धमकावून वीज बिल वसूल करत असतील तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशनात तक्रार दाखल करू असं तक्रारकर्त्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. यावर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतील याकडे ग्राहकांचं लक्ष लागलंय. ताई, आपलं नाव काय? निशा प्रमोद रायपुरे. राहणार कुठले आहे आपण? इटकी. इटकी. हो. काय झालं आज आपण दर्यापूर? आज आमची लाईन काटून आणली. आमच्या इकडे बिल नाही सर जास्त, फक्त 2 महिन्याचं बिल आहे. आमच्या इकडे 2300 रुपये बिल आहे. लोकांच्या इकडे 10-12 हजार रुपये बिल आहे, तरी त्याची लाईन नाही कापून राहिले. आणि आमचं सर्व साधारण माणसाच्या लाईन कापून राहिले. किती लोक तुमच्याकडे आले? 4-5 जण होते. 10-15 लोक होते. आणि तुमचे मिस्टर घरी होते? नाही, घरी नव्हते. घरी नव्हतो आम्ही. नाही. तुम्हाला यादी त्यांनी काही सूचना वगैरे? नाही, काहीच सूचना दिली नाही. लाईन कापतो असं काही सांगितलं? नाही, काहीच नाही सांगितलं. हो का? किती बिल थकीत होतं तुमच्याकडे? आमच्याकडे 2300 रुपये बिल है सर. 2300 रुपये. बोले कि हम बिल भरने को तैयार है? हाँ बोले. मैंने फ़ोन किया उनको. मैं बोला मैं बिल भरने को तैयार हूँ, आप हमारी लाइन चालू कर दो. तो बोलते डायरेक्ट तुम दरियापुर जाओ बोले. आपको आने को भी टाइम लग गया और फिर भी लाइन हाँ, लाइन कट हो गई. तो इस पर अगर लाइन आपकी अगर आज नहीं शुरू हुई तो आपका इस पर बोलना क्या है? बोलना क्या बोले तो हम पुलिस स्टेशन में जाएंगे. हम सर्वसाधारण लोग हैं. आप ऑनलाइन बिल भरने को बोलते हैं. ऑनलाइन इतना पैसा मिलता है क्या साधारण लोगों के पास? हम जब सिटी में जाएंगे तब का ऑनलाइन कोई, और ऑनलाइन पैसे भेजने के भी आजकल 10 और 20 रुपए लगते. कैसे भरेंगे बिल? दरियापुर से 10 किलोमीटर. 10 किलोमीटर है. हाँ. आपको आना भी रिक्शे से पड़ता? हाँ, रिक्शे से आना पड़ता. फिर उनका काम है ना, हमको या तो आप पहले सूचना दो, 15 दिन अगोदर सूचना दो कि बा आपकी लाइन काटने में आएंगी, आप बिल भरो करके ऑनलाइन भरो. हमको बताओ. ऐसा उन्होंने बताया नहीं, कुछ नहीं. डायरेक्ट आके मीटर निकाल के लेके गए. सेंटर वगैरह कुछ भी नहीं, ऑनलाइन सेंटर नहीं है सर. कोई ऑनलाइन की सर्विस नहीं? नहीं. आपका नाम क्या है? अर्चना सुमेर सिंह धुमाड़े. धुमाड़े. हाँ। कौन से गाँव के आप? इटकी रहने वाले. इटकी के रहने हाँ, वाले. हाँ। क्या हुआ है आप एमएससीबी ये कार्यालय में आए दर्यापुर? जो हमने वो जो हमारे घर पे आए, कौन आए? वो जो वायरमैन आए ना, 5-6 जने. हमने कुछ पूछा नहीं हमको क्या बिल भरते कि नहीं भरते. हमने डायरेक्ट चालू लाइन काटने चालू कर गए थे. मैं उनके पास में गई तो बोले चालू बंद नका करू, आम्ही बिल भरायला तयार आहो. पण त्यांनी सुद्धा ऐकलं नाही. म्हणजे तुम्ही वरच्या साहेबाकडून आदळ आला म्हणजे तुमची लाईन कट करायचा. तर मग मी म्हटलं लाईन कट करू नका, मी 5 मिनिटात बिल आणून देतो, म्हणजे आताच चालू करा लाईन. आपको इन्होंने पूर्व सूचना दी थी कि नहीं दी थी. कभी दी नहीं. मेरे से उनसे बात भी नहीं हुई थी पहले. नहीं हुई थी बात. तो डायरेक्ट में आए, उन्होंने मीटर पे हाथ निकालना चालू कर दिया. वायर फास्ट से वायर निकालने चालू कर दिया. मैंने बोला काटू नका, मी बिल 5 मिनिटात भरू राहिली. माझ्या घरी काम चालू आहे. हां, माझे काम बंद पडीन, तरी पण सुद्धा त्यांनी ऐकलं नाही. आपको सूचना देने के नहीं दी तो अभी अपनी लाइन काट दी? हाँ, लाइन काट दिया. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मंगेश इंगळे, अमरावती.